तुम्ही तुमच्या शत्रूंविषयी बोलतात आणि ते शत्रूंना माहीत पडतं का? आणि हे खरंच खूप चिंता करण्यासारखं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय कारण आहे की आपल्या शत्रूंना आपल्या गोष्टी माहीत पडतात? सावधान! तुम्हाला एक मी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की तुम्ही जेव्हा संवाद साधतात मोबाईलमार्फत, त्यावेळेस समोरच्या व्यक्ती फोनवर कोण बोलतंय याची आपण खात्री बाळगतो आणि आपला मित्र आहे किंवा आपण जवळचा आहे असं समजून आपण आपल्या मनातल्या गोष्टी स्वतः सांगत असतो आणि ह्या गोष्टी रेकॉर्ड करून ह्या समोरच्या व्यक्तीला दाखवल्या जातात आणि सांगितलं जातं की तुमच्याविषयी हे व्यक्ती असं म्हणत होतो. पहिली गोष्ट, तो कोणाविषयी आपण अपशब्द वापरायचेच नाही आणि वापरले, तुम्हाला जर खदखद असेल, व्यक्त व्हायचं असेल, तो कृपया करून फोनवर बोलणं टाळा. कारण आता जे मोबाईलचं जे रेकॉर्डिंग येत असतं त्याचप्रमाणे तुमचा आवाज क्लोन करूनसुद्धा तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला जातो. हा एक मोठा धोका आता सायबर क्राईममध्ये आलेला आहे. तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या जवळची व्यक्ती बोलते, पण त्या व्यक्तीचा आवाज क्लोन केलेला असतो आणि तो क्लोन केलेल्या आवाजामार्फत तुमच्यासोबत संपर्क साधला जातो आणि हे खूप काळजी करण्यासारखे, कारण की आपल्याला आवाज ऐकू येतो, आपल्याला समोरचा व्यक्ती दिसत नाही आणि आपण त्या याच्यावर बोलतो आणि जे काही याच्यात बोललं जातं ते आपल्याला धोकेदायक ठरतं. याच्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो की कधीही कोणाविषयीही आपल्याला जर महत्त्वाचं बोलायचं असेल, मन व्यक्त करायचं असेल, खुले दिलाने बोलायचं असेल तर मोबाईलवर बोलणं टाळा आणि पुढचा अनर्थ टाळा. धन्यवाद.